श्रावण महिना म्हटलं की आपल्या मनामध्ये भक्ती, पूजा, व्रत आणि सणांची सुरुवात होते. श्रावणातील प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. विशेषतः श्रावणातील शुक्रवार हा अनेक घरांमध्ये देवीची आणि जिवतीची पूजा करण्यासाठी श्रद्धेने पाळला जातो. म्हणूनच आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण शुक्रवारची जिवतीची पूजा कशी करावी, जिवतीची पूजा करण्यासाठी कोणते साहित्य लागते, जिवतीला काय नैवेद्य दाखवतात, पूजा कोणत्या पद्धतीने करावी आणि पूजा झाल्यानंतर कोणती प्रार्थना करावी, ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया जिवतीची पूजा म्हणजे काय. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिन्यातील शुक्रवारच्या दिवशी जिवतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. जिवतीला मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या सुखासाठी प्रार्थना केली जाते. प्रत्येक कुटुंबाची पूजा करण्याची पद्धत आणि परंपरा थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेनुसार पूजा करणे सर्वात योग्य. तर ही पूजा आपल्याला श्रद्धा, भक्ती आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा एक सुंदर प्रसंग म्हणून करावी. तर ही पूजा करण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. यामध्ये जिवतीची प्रतिमा लागणार आहे. त्यानंतर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग घ्या. हळदी कुंकू, अक्षदा, फुले, गंध, पाणी, दिवा, अगरबत्ती आणि नैवेद्यासाठी गोड पदार्थ किंवा फळे ठेवू शकता. तर ही पूजा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव असणे खूप महत्त्वाचं आहे. पूजा करण्यासाठी आपल्याला शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपण ज्या ठिकाणी जिवतीची पूजा करणार आहोत तो भाग आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे. त्यानंतर पाटाच्या कडेने रांगोळी काढायची आहे. नंतर जिवतीचे चित्र किंवा प्रतिमा व्यवस्थित लावायची आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंना फुले ठेवा. समोर दिवा आणि अगरबत्ती लावा. त्यानंतर जिवतीची जी प्रतिमा आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला शांत बसून देवाचं स्मरण करायचं आहे. यानंतर आपल्याला जिवतीची पूजा कशी करावी ते पाहूया. सर्वप्रथम हात जोडून जिवती मातेला नमस्कार करा. मनामध्ये आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. त्यानंतर जिवतीला हळदी कुंकू अर्पण करा, अक्षदा अर्पण करा, फुले अर्पण करा आणि श्रद्धेने नमस्कार करा. त्यानंतर देवासमोर नैवेद्य ठेवा. नैवेद्य म्हणून आपण आपल्या घराच्या परंपरेनुसार गोड पदार्थ किंवा फळे किंवा घरात तयार केलेले सात्विक पदार्थ ठेवू शकता. हा नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला मनामध्ये बोलायचं आहे, हे जिवती माते, हा नैवेद्य मी भक्तिभावाने तुला अर्पण करत आहे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मुलांसाठी विशेष प्रार्थना करायची आहे. जिवतीची पूजा करताना अनेक माता आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात. त्यामुळे आपण एक छोटीशी प्रार्थना करायची आहे. हे जिवती माता, माझ्या मुलांवर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे. माझ्या मुलांना चांगले आरोग्य, सद्बुद्धी आणि योग्य मार्ग मिळू दे. खरं तर हे शुक्रवारचे व्रत आपल्या मुलांसाठी केलं जातं. त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी, शक्ती त्यांना मिळावी, त्यांचे आयुष्य सुखी आणि समाधानी व्हावे, त्याचप्रमाणे घरामध्ये प्रेम, आनंद आणि शांतता सदैव राहावे यासाठी हे व्रत केलं जातं. अशा प्रकारे मनापासून आपल्याला हे प्रार्थना करायची आहे. दिवा आणि प्रार्थना यानंतर देवासमोर लावलेल्या दिव्याला नमस्कार करायचा आहे. डोळे बंद करून आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करायचं आहे. तुम्ही आपल्या श्रद्धेनुसार देवीचे नामस्मरण करू शकता. त्यानंतर जिवती मातेची प्रार्थना किंवा आपल्या घरातील पारंपरिक मंत्र म्हणू शकता. ही पूजा करत असताना घाई करू नका. मोठी पूजा करण्यापेक्षा मनापासून केलेली साधी पूजा महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्याला घराच्या परंपरेनुसार आरती करायची आहे. आरतीच्या वेळी सर्वांनी एकत्र उभे राहून देवीचे स्मरण केले तर घरामध्ये भक्तिमय वातावरण तयार होते. आरती झाल्यानंतर देवाला नमस्कार करा. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांना द्या. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर देवघर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. जिवतीचे चित्र किंवा प्रतिमा आपल्या घराच्या परंपरेनुसार ज्या ठिकाणी ठेवली असेल तिथेच आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे.
पूजेच्या दिवशी शक्य तितके शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये भांडणे, राग, कटू बोलणे टाळा, कारण धार्मिक पूजा ही मनाला शांतता आणि सकारात्मकता देण्यासाठी असते. प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही ज्योतीची पूजा केली जाते. तुमच्याकडे कोणती पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा करू शकता. परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे ती श्रद्धेने पाळा. आपली परंपरा जपणे हीच या पूजेची सुंदर गोष्ट आहे. तर आपण पाहिले की श्रावण शुक्रवारच्या दिवशी ज्योतीची पूजा आपल्या घरच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार कशी करता येते. तुम्ही ही पूजा करत असाल तर कमेंटमध्ये ज्योती माता कृपा करो असे नक्की लिहा. ही संपूर्ण माहिती तुमच्या कुटुंबियांना नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच धार्मिक आणि भक्तिमय माहितीसाठी सखी सोबती चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.